बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच, जाहीर आहे. पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोमड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल, कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. ह्या मागासवर्गीयांना म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय कळणार? आम्ही पुढे चाललेलो आहोत, हे तेवढेच बसलेले आहेत. बायका ओल्या चिंब झालेल्या, पोरं चिंब झालेली, पुरुष चिंब झालेले. मी हेलिकॉप्टरनं उतरल्यानंतर घोटाभर पाण्यात पचक पचक गेलो. व्यासपीठ उंच, शिडी लावलेली, तिथे घोटाभर पाणी. लोकांनी मला स्टूल दिलं, गाडीतनं स्टूलावरनं मी शिडीवर चढून व्यासपीठावर गेलो. 15 मिनिटं मला मिळाली, कारण 5 वाजता प्रचार बंद होणार होता. त्याही याच्यामध्ये लोक तुडुंब भरलेली होती. तिथे सोनिया गांधीची सभा रद्द झाली, तिथे तुमच्या शिवसेनेची जबरदस्त प्रचंड सभा झाली आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी त्या कोपरगावला जिंकून आलो. हे लोकांचं प्रेम, हे सोनिया गांधी पाहायला येतात, मला ऐकायला येतात. मी कोणत्याही नटाला आणि नटीला माझ्याबरोबर घेत नाही. मला पाहण्याचा कार्यक्रम करायचा नाही. शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही. खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर, म्हणजे साक्षीदार लागलेच तर मनोहर जोशी, उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सांगितलं. म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो देशभर त्याचे तरंग उठणारा आवाज येतो. ही तुमची शिवसेना आहे. तर असे होते बाळासाहेब आणि अशी होती त्यांची भाषणं. मात्र इथे आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर बाळासाहेबांची अशीच गाजलेली आणखी 2 भाषणं आपण पाहणार आहोत आठवणीतले बाळासाहेब मध्ये. छोटासा ब्रेक पाहत रहा जय महाराष्ट्र.